अंगणवाडी सेविकांचा आज मुंबईमध्ये महामोर्चा आहे आणि राज्यभरातून हजारो अंगणवाडी सेविका आता एकवटलेल्या दिसतात। सरकारने दिलेली आश्वासनं सरकार पूर्ण करत नसल्याचा आरोप या अंगणवाडी सेविकांचा आहे आणि फेब्रुवारीमध्ये शासनाने केलेली वेतन वाढ अत्यंत अत्यल्प असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। तर अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000ची मागणी त्यांनी केली होती, मात्र मदतनीसांना दरमहा 22,000 रुपये मानधनाची मागणी सुद्धा अंगणवाडी सेविका करतात। आता या संदर्भात भेट घेण्यासाठी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत। तर आपण पाहतोय अंगणवाडी सेविकांचा दरमहा 26,000ची मागणी आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी आपल्यासोबत आझाद मैदानावरून चेतन सावंत जोडले गेलेले आहेत आणि मातोश्री बाहेरून रिद्धेश हातीम आहेत। आपण पहिल्यांदा जाऊयात आझाद मैदानावर चेतन सावंत यांच्याकडे। चेतन, आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका आता एकवटलेल्या आहेत, नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत आणि उद्धव ठाकरे कधीपर्यंत तिथे पोहोचतायत काय माहिती आहे? आपण पाहू शकतो आझाद मैदानात हा ठिय्या आंदोलन आणि मोर्चा आलेला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज इथे आंदोलन करायचं असं ठरवलं होतं। अंगणवाडी सेविकांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि यासाठीच आज इकडे मोठ्या प्रमाणात सर्व महाराष्ट्रातील अंगण सेविका या दाखल झालेल्या आहेत। आपण पाहू शकतो आझाद मैदान परिसर आहे, हा पूर्ण परिसर आहे हा अंगण सेविकांकडून भरलेला पाहायला मिळत आहे। काहीच वेळात इथे उद्धव ठाकरे देखील दाखल होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी कालच आपला पाठिंबा असेल या आंदोलनाला असं जाहीर केलं होतं। त्यानंतर आज उद्धव ठाकरे या आंदोलनाला इथे दाखल होतील थोड्या वेळातच आणि ते देखील आपला जाहीर पाठिंबा आंदोलनाला देतील। खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील प्रयत्न केले होते या मागण्या यांच्या पूर्ण करण्यासाठी, मात्र कोविड काळ असल्याने त्या मागण्या पूर्ण न झाल्याचं उद्धव ठाकरे यांच्याकडनं काल सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आज उद्धव ठाकरे नेमकं इथे कशा प्रकारच्या घोषणा करतायत, कोणत्या प्रकारचं आश्वासन देत आहेत अंगणवाडी सेविकांना आणि हे आश्वासन कितपत पूर्ण करतायत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून गाव स्तरावरून महिला इकडे आलेल्या आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून हजारोच्या सुमारात या महिला इकडे दाखल झालेल्या आहेत आणि ठिय्या आंदोलनाला इथे सुरुवात अंगणवाडी सेविका सुद्धा तिथे उपस्थित असलेल्या दिसत आहेत। चेतन, तुम्ही असेच जोडले राहा, तुमच्याकडे पुन्हा येऊ। आता आपण जाऊयात रिद्धेश हातीमकडे। आमचे प्रतिनिधी मातोश्री बाहेरून उभे आहेत, जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, आपण पाहतोय की आझाद मैदानावर खूप मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका एकवटलेल्या दिसत आहेत, मात्र याला आता ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा पाठिंबा मिळतोय आणि उद्धव ठाकरे सुद्धा आता थोड्याच वेळात मातोश्रीवरून निघतील आणि आझाद मैदानाकडे येतील। नेमकं किती वेळात उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघण्याची शक्यता आहे, काय माहिती? नक्की श्रद्धा, आपण पाहिलं तर विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविकाचे जे कर्मचारी ते आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन करत आहे आणि त्यांना उद्धव ठाकरेंनी देखील पाठिंबा दर्शवला आहे आणि त्यांना भेटण्याकरता आता थोड्याच वेळात मातोश्रीतून उद्धव ठाकरे हे रवाना होते। आपण पाहू शकतो मागे त्याचा कॉन्वॉय देखील लागला आहे आणि त्याचा थोड्याच वेळात बांद्रा एकूण त्याच्या मातोश्रीचा निवासस्थळ होता। थोड्याच वेळात आझाद मैदानाच्या इकडे रवाना होतील। त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, अनिल परब असतील असे त्यांचे नेते मंडळी देखील त्यांच्या सोबत त्यांना भेटण्याकरता जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मागील काही दिवसापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ही त्यांची आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्याकडून असा देखील आरोप केला जात आहे की कुठलीही सरकार येईल तरी आमच्या मागण्या हे पूर्ण केल्या जात नाही। त्यामुळे आता त्यावरती आता उद्धव ठाकरे देखील मात्र आता पाठिंबा दर्शवला आणि आता त्यांना भेटण्याकरता थोड्याच वेळात आपण समोर पाहू शकतो त्यांच्या आता गाडी, उद्धव ठाकरेंची गाडी इथे आलेली आहे आणि आता त्यांची गाडी आता त्यांच्या मातोश्री बाहेर देखील आता निघते। आपण पाहिलं तर थोडं आता ते तिकडनं मातोश्रीतून आता रवाना होत आहे आणि आता त्या अंगणवाडी सेविकांना भेटण्याकरता आता ते आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले। आपण पाहू शकतो उद्धव ठाकरेंची गाडी ही मातोश्रीवरून निघत आहे आणि आपण त्यांच्यासोबत रवींद्र वायकर असतील, संजय राऊत असतील ते देखील त्यांच्या गाडीत आहे आणि आता ते तिघेही आता जे त्यांचा जो पूर्ण कॉन्वॉय आहे तो कॉन्वॉय आता मातोश्रीवरून निघाला आहे आणि आता ते आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले। थोड्याच वेळात ते आझाद मैदान दिशेने ते आझाद मैदानात पोहोचतील आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या आहेत त्या सर्व मागण्या समजून घेतील आणि सरकारला कशा त्यांच्या मागण्या पूर्ण करता येईल याची भूमिका आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे मांडणार आहेत।
बरोबर. श्रद्धा. नक्कीच रिद्धेश सर, आपण ही पुढारी न्यूजवर आपण ही दोन एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. एकीकडे उद्धव ठाकरेंचा ताफा आता मातोश्रीवरून आझाद मैदानाकडे जायला निघालेला आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की चेतन सावंत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. चेतन, आपण तुमच्याकडे येऊया. आता नुकतेच उद्धव ठाकरेंचा गाड्यांचा ताफा आता थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचेल. नेमक्या आता ह्यांची भावना काय आहे? ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची भावना काय आहेत? नेमक्या त्यांच्या स्पेसिफिक मागण्या काय आहेत? एकदा सविस्तर. आणि या राज्यापेक्षा जास्त काही आता खरं तर राज्याचे प्रमुख अशा मागण्या ज्या गेल्या अनेक बघा, वर्षापासून सरकारनं प्रलंबित आहेत त्या काळजी म्हणजे घेतलेली आहे. पेन्शन वाढ असेल, ते काम मानधनामध्ये वाढ असेल, करत ग्रॅज्युएटी नाहीये. असेल, या प्रमुख 3 आणि मागण्या आहेत ज्या सर्वोच्च अंगणवाडी न्यायालयाने सेविका निकाल यांच्या दिलेला गेल्या आहे. अनेक महिना अनेक वर्षांपासून अंगणवाडी प्रलंबित आहे. आणि कर्मचारी नागपूरमध्ये सरकारचे जेव्हा नोकर हे आहेत. अंगणवाडी सेविकांचं आंदोलन आलं होतं तेव्हा सरकारचे मुख्यमंत्री नोकर एकनाथ असतील, शिंदे यांनी एक तर आश्वासन त्यांना दिलं होतं शासकीय की कर्मचारी हे अधिवेशन पार पडलं की पाहिजे. मुंबईत एक बैठक त्यांची घेण्यात येईल प्रमुख मागणी आणि या आहे. बैठकीमध्ये आणि या सर्व ते मागण्यांवर तोडगा सोडणार काढण्यात येईल, याच्यावर निर्णय घेण्यात येईल. मात्र असं कोणतीही गोष्ट झालेली नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अंगणवाडी सेविकांना कोणत्याही प्रकारची वेळ दिलेली नाही आहे आणि जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण देखील केलं नाही. म्हणून ह्या अंगणवाडी सेविका ह्या आज मुंबईत दाखल झालेल्या आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात आज त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील इकडे दाखल होतील. हे देखील आता जाहीर पाठिंबा या अंगणवाडी सेविकांना देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या आंदोलनाला किती गांभीर्याने घेतात हे देखील नक्कीच पाहणं चेतन. तितकं महत्वाचं आहे. वारंवार आंदोलन करून देखील अंगणवाडी सेविकांचा हा जो आपल्याकडे की प्रश्न आहे, उद्धव ठाकरे जे आहेत त्यांचा ताफा मातोश्रीवरून निघालेला आहे आणि थोड्याच वेळात ते आझाद मैदानावर पोहोचतील. उद्धव ठाकरे येऊन नेमकं काय बोलणार अंगणवाडी सेविकांना, त्यांची भूमिका काय असेल हे सुद्धा याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद रिद्धेश आणि चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.